नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय 2025 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, प्रश्न पहिल्यामध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत. 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या सारख्या असणार आहेत आणि एक आकृती मात्र वेगळी असणार आहे. ती वेगळी आकृती आपल्याला शोधायची आहे. आता ए पर्यायामध्ये चौकोनाचे 4 भाग केलेले आहे. सी पर्यायामध्ये चौकोनाचे 4 भाग केलेले आहेत. डी पर्यायामध्ये चौकोनाचे 4 भाग केलेले आहेत. बी पर्यायामध्ये मात्र चौकोनाचे 8 भाग केलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. पुढचा प्रश्न, वर्तुळामध्ये केंद्रापासून कोन काढलेला आहे. बी पर्यायामध्ये सुद्धा केंद्रापासून कोन काढलेला आहे. सी पर्यायामध्ये सुद्धा वर्तुळापासून कोन काढलेला आहे. डी पर्यायामध्ये मात्र तो कोन पूर्ण वर्तुळाला स्पर्श करणारा आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी. चौकोनामध्ये जेवढ्या रेषा उभ्या आहेत तेवढ्याच रेषा आडव्या आहेत. ए पर्यायामध्ये उभ्या रेषा आणि आडव्या रेषांची संख्या सारखी आहे. बी पर्यायामध्ये उभ्या आणि आडव्या रेषांची संख्या सारखी आहे आणि डी पर्यायामध्ये सुद्धा उभ्या आणि आडव्या रेषांची संख्या सारखीच आहे. सी पर्यायामध्ये मात्र उभ्या रेषा 3 आहे आणि आडव्या रेषा 2 आहे. पुढचा प्रश्न, ए पर्यायामध्ये बाणाच्या विरुद्ध बाजूला डॉट दिलेला आहे. बी पर्यायामध्ये सुद्धा बाणाच्या विरुद्ध बाजूला डॉट दिलेला आहे. सी पर्यायामध्ये सुद्धा बाणाच्या विरुद्ध बाजूने डॉट दिलेला आहे. डी पर्यायामध्ये मात्र बाणाच्या विरुद्ध बाजूला डॉट आहे का? नाही. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये तुम्हाला एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि त्या प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती तुम्हाला 4 पर्यायांमधून शोधून काढायची आहे. तर मग प्रश्न क्रमांक 5 मधील आकृतीचे निरीक्षण करा. ती ए बी सी डी यापैकी बी या पर्यायाशी तंतोतंत मिळणारी आहे. प्रश्न क्रमांक 6 मध्ये प्रश्न आकृती ही पर्याय क्रमांक बी सोबत तंतोतंत जुळणारी आहे. प्रश्न क्रमांक 7 मध्ये प्रश्न आकृती ही पर्याय क्रमांक डी सोबत तंतोतंत जुळणारी आहे. प्रश्न क्रमांक 8 मध्ये प्रश्न आकृती ही पर्याय क्रमांक डी सोबत तंतोतंत जुळणारी आहे. प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये आपल्याला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीचा एक भाग लुप्त झालेला आहे. तो लुप्त झालेला भाग आपल्याला ABCD या पर्यायामधून शोधायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 9 मध्ये ABCD या पर्यायापैकी जर आपण सी हा पर्याय निवडला तर ती आकृती पूर्ण होईल. म्हणून नव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. डाव्या आकृतीमध्ये जर आपण पर्याय क्रमांक ए निवडला तर प्रश्न आकृती ही तंतोतंत पूर्ण होईल. 11व्या प्रश्न आकृतीमध्ये जर आपण पर्याय क्रमांक ए निवडला तर आपली प्रश्न आकृती पूर्ण होईल. म्हणून 11व्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 12व्या प्रश्न आकृतीमध्ये जर आपण पर्याय क्रमांक बी निवडला तर आपली प्रश्न आकृती पूर्ण होईल. प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये आपल्याला 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहे आणि चौथी प्रश्न आकृती आपल्याला पर्यायामधून शोधायची आहे. तर पहिल्या आकृतीमध्ये एक त्रिकोण आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये 2 त्रिकोण आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये 3 त्रिकोण आहे. आपल्याला 4 त्रिकोण असलेली आकृती शोधायची आहे आणि ती आहे पर्याय क्रमांक बी मध्ये. प्रश्न क्रमांक 14, पहिल्या आकृतीचे निरीक्षण करा. रिकामा भाग डाव्या बाजूला वर गेलेला आहे, मग तो उजव्या बाजूला वर आलेला आहे, मग तो पुढच्या आकृतीमध्ये उजव्या बाजूला खाली आलेला आहे. आता आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये रिकामा भाग हा डावीकडे खाली आलेला हवा आहे. मग पर्याय क्रमांक बी आणि सी मध्ये आपल्याला डावीकडे रिकामा भाग असलेला दिसतो आहे, परंतु सी पर्यायामध्ये निरीक्षण जर केले असता हे दोन्ही भाग जुळलेले आहे. म्हणून बी पर्याय हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 15, प्रश्न क्रमांक 15 मध्ये बाण या दिशेला आलेला आहे,
पुढच्या आकृतीमध्ये तो वर गेलेला आहे. त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये तो पुन्हा उजवीकडे आलेला आहे. आता तो बाण या दिशेला जायला हवा. तर पर्याय क्रमांक ए मध्ये हा बाण खाली आलेला आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 16. पहिल्या आकृतीमध्ये एक बाण दाखवलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये विरुद्ध दिशेने जाणारे 2 बाण दाखवलेले आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा विरुद्ध दिशेने जाणारे 3 बाण दाखवलेले आहे. चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला विरुद्ध बाजूने जाणारे 4 बाण शोधायचे आहे, परंतु खाली एक रेषा अशी थोडी रेषा शिल्लक राहायला हवी. मग बी पर्यायाचे जर निरीक्षण केले असता बी पर्याय हा तंतोतंत प्रश्नचिन्हाच्या जागी जुळणारा आहे. पुढील प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींमध्ये शेअर आणि लाईक करा.